रमाईकेंच्या नेतृत्वाखाली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि भेटीमध्ये प्रामुख्यानं दहीहंडीला जो जागतिक दर्जा तुम्ही दिलेला आहे प्रो गोविंदाच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले। प्रो गोविंदासाठी 16 संघ यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ते सर्व संघ हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून घेतलेले आहेत आणि प्रामुख्यानं गोविंदाच्या दिवशी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी विनंती करण्यात आली आणि ती विनंतीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केली। त्यामुळे गोविंदाच्या दिवशी ही सार्वजनिक सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली। त्याचबरोबर ह्या प्रो गोविंदामध्ये खेळणाऱ्या संघाला टायगर श्रॉफ हा ह्यावर्षी ब्रँड अँबॅसेडर म्हणून असणार आहे आणि टायगर श्रॉफबरोबर राज्य शासनाच्या वतीनं चर्चासुद्धा केली जाणार आहे। 8 ऑगस्टला वरळीच्या डोम सभागृहामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा होईल आणि या स्पर्धेमध्ये 18 ऑगस्टला रविवारी प्रो गोविंदाची स्पर्धा ही वरळीच्या डोम ह्या सभागृहामध्ये केली जाईल आणि त्याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी हजर राहतील। दहीहंडी समन्वय समितीने ज्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य झाल्या। प्रामुख्यानं गोविंदाला जे विम्याचं कवच दिलं जायचं ते विम्याचं कवच 1 महिन्यापूर्वीच देण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली। त्यामुळे जे चहल साहेब आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब विम्याचं कवच द्यायला संबंधित म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटला तुम्ही सांगा जेणेकरून गोविंदांना सराव करताना सुद्धा जर काय अपघात झाला तर त्याचा सुद्धा त्याला विम्याचा फायदा होऊ शकेल। त्यामुळे समन्वय समितीच्या माध्यमातून आमची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याला यश प्राप्त झालं, सुट्टी जाहीर झाली, विम्याचं संरक्षण कवच मिळालं आणि 18 ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम या सभागृहामध्ये जो प्रो गोविंदाचा थरार आहे तो सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना बघायला मिळाला। 18 ऑगस्ट रविवारी ठीक आहे। थँक्यू सर। बघा मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश होते की कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या किंवा अन्य कुणीही असू द्या, हिट अँड रन ह्या प्रकरणामध्ये जर कुठल्याही दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीनं किंवा मुलानं जर अशा प्रकारे दुष्कृत्य केलं असेल किंवा अपघात केला असेल तर त्याला कदापि माफ करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं। अरे जो पदाधिकारी आहे तो जरी आमचा कार्यकर्ता असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी असेल त्याच्या मुलाने हे कृत्य केलं असेल तरी त्याचं समर्थन कोणीही केलेलं नाही। त्यामुळे विरोधकांनी यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये। उलट ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पोलिसांना आदेश दिले आणि आमचा पदाधिकारी असताना सुद्धा राजू शहा याला अटक करण्यात आली। ठीक आहे, न्यायालयाने त्याला जामिनावर सोडलं असेल ती नंतरची गोष्ट, परंतु त्याचबरोबर पोलिसांच्या 4 ते 5 पथकं विविध ठिकाणी पाठवून जो मिहीर शहा होता जो गाडी चालवत होता त्याला सुद्धा अटक करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव केल्यानंतर कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या किंवा पक्षाचा असू द्या कुणाचीही गय करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार आज मिहीर शहाला अटक झाली। शेवटचं प्रश्न पवार यांनी असं आरोप केले राजेश्याम पेपरवर घोटाळा त्यांनी केलेला आहे, शेअर क्षेत्र मोदींच्या माहितीच्या नावानं आहेत, काय या संदर्भात सरकारी बघा रोहित पवारांना विरोधाचं एक पाठबळ मिळालं असं त्यांना वाटतं की मी विरोधी पक्षनेता जे बोलत नाही जेवढे जास्त बोलत नाही तेवढे रोहित पवार हल्ली बोलायला लागले। अजित पवारांचा वेगळा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून त्यामुळे कुणावर केव्हाही कधी काही आरोप करायचे आणि आरोपी कुठले बिनबुडाचे करायचे असा त्यांचा स्वभाव झालेला आहे। ठीक आहे, एखाद्या अधिकाऱ्यांवर आरोप करणं काही ह्या सभागृहामध्ये नवीन गोष्ट नाही आहे, परंतु जे आरोप आपण करतो ते आरोप सिद्ध करण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यामुळे रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची सत्यता त्यांनी तपासावी आणि जी सत्यता आहे ते सभागृहाच्या सुद्धा निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे। जर सत्य असेल तर निश्चितपणे ओपनवर्क आहे, राज्याचा कुठलाही संधी अधिकारी असू द्या त्याच्यावर कार्यवाही केली जाईल एवढं सक्षम आमचं माहिती सत्य